तर क्षेत्रक्षण सजवलं जाते आपण पाहतोय हा सामना देखील 4 षटकांचा असणार आहे. आज आपण जर बघितले तर यशवंत स्मृती राहणार संघाचे सर्वोत्तम एक्सपिरियन्स कॅम्पेनर विवेक नाईक यांचा जन्म आहे. तालुका क्रिकेटमध्ये विवेक नाईक यांचा आज जन्म आहे. वाढदिवस आपल्या भावाचा आणि जल्लोष राहणार गावाचा असणार आहे. नक्कीच आज जल्लोष असणार आहे. अगदी सेलिब्रेशन केलं जाईल. आज तालुका क्रिकेटमधील यशवंत स्मृती राहणार संघाची एक उत्कृष्ट अनुभवी अशी खेळाडू विवेक नाईक यांचा आज जन्मदिवस आहे. आणि आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आजच्या दिवशी 1922 मध्ये ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज ऑर्थर मॉरिस यांचा जन्म झाला होता, ज्याने वयाच्या 18व्या वर्षी पदार्पण करताना दोन्ही डावामध्ये कसोटीमध्ये डोमेस्टिक क्रिकेटमध्ये माफ करा शतके ठोकण्याचा विक्रम केला होता. आणि असा पराक्रम करणारे डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ते पहिले फलंदाज ठरले होते. तर क्षेत्रक्षण सजवलं जात आहे आणि सलमेजोडी चरणीपाडा संघाकडून मैदानामध्ये एंटर होत आहे. हे आपण पाहू शकतो. दोन्ही सलमेचे फलंदाज मंद पावलाने खेळपट्टीकडे येताना. कुंदनजी नाईक साहेबांना विनंती असेल की आपण व्यायाम आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण पाहतोय आपण शुभ सन्मान करूया. आपल्यामध्ये कुंदनजी नाईक दादा उपस्थित आहेत. आपण त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो मयुरेशजी नाईक आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करूया. कुंदन दादा नाईक दादांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. युवा उद्योजक आणि एक भरपूर चांगलं व्यक्तिमत्व मयुरेशजी नाईक या स्पर्धेचे लाडके आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते आपण कुंदन दादा नाईक दादांची आज उपस्थिती या स्पर्धेमध्ये आहे आणि त्यांचा हा शुभ सन्मान प्रमाणे केला जातो. तर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. सलमेजोडी मैदानामध्ये आपण सुमित पवार आणि आकाश तिवारी ही जोडी मैदानामध्ये पाहतोय. टू ओपनर ऑन मिडल आपण पाहतोय. टॉस विन केल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय डिसिजन घेतलेला आहे जय श्रीराम चरणीपाडा या संघाने. आणि आपण पाहतो दोन्ही सलमीचे फलंदाज मैदानामध्ये सुमित पवार विथ आकाश तिवारी. तर गोलंदाजी ट्रॅकवर गावदेव कोलचे संघाकडून फ्रंट लाईन गोलंदाज तयार होतोय. शेहबाज फ्रंट लाईन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शेहबाज शेख गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलं गेलं आणि फ्रंट लाईन गोलंदाज आपण पाहतोय सध्या गोलंदाजी ट्रॅकवर पावल्याचं पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. सामोरे जाईल फलंदाज आकाश तिवारी. इथे मात्र आपण पाहतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ठेवलेला आहे. एका सिंगल रनचा फलंदाज आकाश तिवारी पूर्ण करतोय. आकाश तिवारी ऑफ द मार्क. सिंगलने स्वतःचा अकाउंट त्यांनी ओपन केला आणि सिंगलने संघाचं देखील अकाउंट ओपन होते. नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना आपण बघतोय जय श्रीराम चरणीपाडा संघ. शेहबाज शेख गोलंदाजी ट्रॅकवर पुढील चेंडू कट करण्याचा प्रयत्न ऑफ कटर आपण पाहतोय.
चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू इथे समोर खेळल्या वीस मध्ये मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेजला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. तर अशा प्रकारे दोन्ही फलंदाजांनी या सिंगलने स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे. संघाची धावसंख्या 2. आज पहिल्या सामन्यामध्ये पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाने व्हाईट टायगर ढोकाले संघाला पराभवाची धूळ जाळली होती. आणि सध्या दुसरा सामना आपण पाहतोय या कुलशे द्विपक्षीय चरणीपाडा या दोन संघामध्ये. पुन्हा एकदा ऑफ कटर डिलिव्हरी. यावेळी मात्र कार्पेचे सारे मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू ठेवलेला आहे आणि इथे देखील फक्त एकच धावगणी संधी मिळाली. दुसरी धावेसाठी प्रयत्न मानस होतं मात्र धाडस केलं जात नाही. धोका ओळखला होता आणि नक्कीच आपली पावले मागे खेचली होती फलंदाजाने. धावसंख्या 3. आज आपण यानंतर साहिल सेल्के यांचा देखील स्वीट व्हॉइस ऐकणार आहोत. ऑल इन वन आहेत खरं तर. नक्कीच विशाल पाटील यांनी त्यांची अगोदर स्तुती केलेली आहे. इथे मात्र अप्पटकर खेळण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन रिझनमध्ये चेंडू जातोय आणि इथे देखील एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतायत. सिंगलवर भर दिला जातो. आपण बघतो क्रिकेटची लाईफलाईन चा वापर केला जातोय. मुंबईचे लाईफलाईन बेस्ट अँड लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन डबल सिंगल. सध्या सिंगलने धावपल घालता ठेवलेला आहे दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी. इथे मात्र मोठा फटका. हवाई फायर आणि हा चेंडू जातोय या सीमाच्या बाहेर. मेडविकेटच्या वरून हा षटकार. पहिला मोठा फटका नक्कीच सिंगलवर भर दिला जात होता आणि त्यानंतर आपण पाहतोय एक मोठा फटका फलंदाज आकाश तिवारीच्या बॅटमधून. आकाशाने आकाशामध्ये हा फटका केलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये पूर्णा संघाचा आकाश बरसला होता आणि इथे मात्र आपण पाहतोय आकाश तिवारी चरणीपाडा संघाचा फलंदाज त्याच्या बॅटमधून हा मोठा फटका आकाशामध्ये षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या डबल डिजिटमध्ये 10 वर पोहोचते. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती तर धावसंख्या 10 बिनबाद. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चरणीपाडा संघ आणि दुसरं षटक आता मात्र घेऊन येतो गोलंदाज गावदेव कुलशे संघाकडून कमल. दुसरं षटक कमल याच्या माध्यमातून पाहायला मिळते. लॉर्ड चेंडू समोर खेळल्या 20 मध्ये मिडिक रिझर्व मध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या 11 आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना गावदेव कोलशे द्विपक्षीय जय श्रीराम चरणीपाडा या दोन संघामध्ये. कमल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जाते. आपण पाहू शकता आता मध्ये स्ट्रेट लॉंग ऑन तैनात केले. लॉंग ऑफ खूप अशी वाईडी पाहायला मिळतोय. इथे या चांगला चेंडू पूर्णपणे बीट केला होता आणि इथे धावचीतची संधी होती. धावचीत होतो या फलंदाज. पहिला हादरा बसतो या चरणीपाडा या संघाला. आज आपण जहारी रांजोळी आणि रिग्नेश एलवन टेंभोली या दोन संघांना देखील इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. टेंभोली संघाने एक तसेच रांजोळी संघाने एक आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील रिपोर्टिंग करायचे आहे. त्यानंतर मयूर चंद्रापाजेस गोडसे बी विपक्ष जयबजरंग कारिवली हे दोन संघ देखील आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. सध्या सुरू असलेला सामना आपण बघतोय गावदेव कोलशेत विपक्ष जय श्रीराम चरणीपाडा या दोन संघामध्ये. आज पहिल्या सामन्यामध्ये पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाने या विजयाची बोहणी केलेली आहे व्हाईट टायगर ढोकाले या संघाला पराभूत करून. तर दुसरा सामना कोलशेत विपक्ष चरणीपाडा हा सध्या सुरू आहे. न्यू बॅटर विकास.
उमेशजी नाईक साहेबांचे ते आगमन होत आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, इथे प्रॉपर टायमिंग साधलं नाही. लेग बॅटच्या रूपाने हे एक धाव फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या 12वर पोहोचते. तसेच संतोषजी कांबळे साहेबांचं देखील इथे आगमन होतंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने पुन्हा एकदा लेग बॅटचा इशारा पंजराकडून येतोय. आव्हानाच्या रूपाने धावा येत आहेत. धावसंख्या 13 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकामध्ये आपण बघतोय कमल चांगली गोलंदाजी करताना. इथे अकोटाप्याचा चेंडू होता. फुल केलेल्या चेंडूला कंट्रोल फुलचा फटका आपण पाहतोय मेडिकल क्षेत्रामध्ये आणि इथेही फक्त एकच धाव. एक षटकाचा अपवाद वगळला तर सिंगल असा धावांवर भर देताना आपण पाहतोय चरणीपाडा संघ. कमल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे या बीट होते यष्टरक्षक आणि ओव्हरथ्रो झालेला आहे. जिथे एकही धाव नव्हती तिथे एक धाव फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. हे देखील अवांतर धाव आपण पाहतोय. अवांतर धावा या षटकामध्ये पाहायला मिळतात आणि ओव्हरची देखील समाप्ती. 2 षटके समाप्ती झालेली आहे. 2 षटके समाप्तीनंतर जय श्रीराम चरणीपाडा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 15 धावा. या षटकामध्ये फक्त विचार केला तर अवांतर धावा दिलेल्या आहेत. फक्त 2च धावा, कारण अवांतर धावा आपण पाहतोय सध्या गोलंदाजीच्या खात्यामध्ये पकडल्या जात नाहीत. म्हणजे 2च धावा या षटकामध्ये कमल यांनी दिलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद 15. पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाने कुठेही जायचं नाही, कारण यानंतर या सामन्यातील विजय संघ विपक्ष पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा ही लढत आणि त्यानंतर जाहीर रांजोली विपक्ष रिग्नेश इलेव्हन टेंभवली. रांजोली संघाचे लिजंड क्रिकेटर प्रमोद म्हात्रे यांचे ते आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्या स्टुडंट असेल की आपण VIP येऊन स्थान व्हायचं आहे. यंदाच्या अंगामध्ये दापोडे चषक आणि पूर्णा चषकावर जाहीर रांजोली संघाने नाव कोरलेलं आहे. चांगलं परफॉर्मन्स यंदाच्या अंगामध्ये या रांजोली संघाकडून पाहायला मिळालं आणि या परफॉर्मन्समध्ये या लिजंड क्रिकेटर प्रमोद म्हात्रे याचा सह्याचा वाटा आहे. अश्विन बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र चेंडूला फेरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय या स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार. स्क्वेअर ऑफ द विकेट हा षटकार. पुन्हा एकदा आकाशामध्ये हा फटका केलेला. हा दुसरा षटकार आपण बघतोय आकाशच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या 21 वर पोहोचते. 21 आपण पाहतोय. पहिल्या सामन्यात पूर्णा संघाचा आकाश बरसला होता, त्याची झकास फलंदाजी पाहायला होती आणि इथे मात्र चरणीपाडा संघाचा आकाश देखील बरसताना आपण पाहतोय, कारण हा दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. तर जाहीर रांजोली संघाची की प्लेअर नक्कीच आपण पाहतोय या बॅकबॉन प्रमोदजी म्हात्रे लिजंड क्रिकेटर यांना विनंती असेल आपल्याला इन्व्हाइट केलं जात आहे या स्पर्धेचे आयोजक मयूरजी नाईक. नक्कीच आपण पाहतोय जाहीर रांजोली संघाला देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. इथे फुलटॉस चेंडू आहे, मात्र मिस टायमिंग आहे आणि या कावकर रिझन मध्ये हा झेल पकडला जातोय. या दुसरा फलंदाज बाद होतोय या जय श्रीराम चरणीपाडा आहे संघाचा.
दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झालेले आहेत. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन 21 धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालेला आहे आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये चरणीपाडा संघाकडून येतोय अभिषेक. तिसरे षटक मार्गस्थ अश्विन तिसऱ्या षटकात जातोय. टीम इंडियाच्या आर अश्विन याने नक्कीच नुकतंच कसोटी क्रिकेटला रामराम केलेला अलविदा केलेला आहे. सध्या आपण बघतो कोलशेत संघाचा अश्विन गोलंदाजी ट्रॅकवर दूरवरच्या टोकाकडून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू होतोय ऑफ साईडला थर्मल रिझन मध्ये लेग बॅच इशारा पंजरकडून येतोय. अव्वंतर धाव संघाची धावसंख्या 22. लेग बॅचच्या रूपाने नक्कीच ही धाव पूर्ण केली जाते. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. सध्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सुजल भोईर. लॉफ केल्या चेंडूला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगला झेल आणि इथे मात्र समाप्त होतो आणखीन एक फलंदाजाचा खेळ. तिसरा फलंदाज बाद चरणीपाडा या संघाचा. तीन फलंदाज टॉपवरचे बाद झालेले आहेत. धावसंख्या स्कोरवर 22 धावा. न्यू बॅटर रवी प्रजापती आलेला आहे आणि शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाज अमित. अमित दूरवरच्या टोकावरून शेवटचं षटक बदलण्यासाठी सज्ज झालेला आहे. धावसंख्या 22 डबल 2. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न टायमिंग प्रॉपर साधता नाही. थर्ड रिझन मध्ये चेंडू फेल केला जातोय तोपर्यंत एक सिंगल रनचा लेग बायच्या रूपाने या डावामध्ये आपण बघतो अव्वांतर धावा जास्त प्रमाणात आलेले आहेत. खास करून लेग बायज धावांचा नक्कीच भडीमारा सध्या आपण बघतो या इनिंग मध्ये. एकमेव असा फलंदाज आकाश तिवारी ज्यांनी दोन आकाशामध्ये फटके केले होते. 2 षटकर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. प्लॅन मिस चांगला चेंडू लेग कटर. धावसंख्या स्थिर धावपलीकडे 23 धावा. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चरणीपाडा संघ आकाश तिवारीचा अपवाद वगळला तर पूर्णपणे फ्लॉप शो राहिलेला आहे फलंदाजीचा. लॉर्ड फुलटा चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलेला आहे तोपर्यंत एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 24 वर 24. आपण सामना बघतोय जय श्रीराम चरणीपाडा विपक्ष गावदेव कोलशेत. यानंतर या सामन्यातील विजय संघ विपक्ष पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण आणि त्यानंतर आपण सामना पाहणार होता जाहिर रांजणोली विपक्ष रिग्नेश पाटील फॅम टीम रिग्नेश 11 टेंभवली या दोन संघामध्ये. चौथा फलंदाज बाद होतोय चरणीपाडा या संघाचा.
नक्कीच लिजंड क्रिकेटर आपण बघतोय प्रमोद म्हात्रे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि भिवंडी क्रिकेटमधील जर इतिहास पाहायचा झाला तर बेस्ट डिलिव्हरी आतापर्यंत आपण बघतोय जी तिसरी चॅम्पियन ट्रॉफी झाली ती अर्शी पाटील फाउंडेशन मैदानावर बूम बूम सुभाष ठाकरेला जर बाद केलं होतं प्रमोद म्हात्रे याने, तो आतापर्यंत तालुका क्रिकेट ग्रामीण क्रिकेट देशामध्ये सर्वोत्कृष्ट चेंडू अजूनही गणला जातोय. लेजंड क्रिकेटर प्रमोद म्हात्रे यांचा हा सन्मान आपण करत आहोत. प्रमोदजी म्हात्रे यांना नक्कीच सन्मानित केले जाते. या मी तर म्हणेन रांजोली क्रिकेटचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा नक्कीच प्रमोद म्हात्रे यांचं नाव पहिल्या पानावर सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल. आमचे सहकारी समालोचक करण कालन यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्यांचा आवाज आपण पुढच्या इनिंगमध्ये ऐकूया. आज विशाल पाटील आणि करण काल एका वेगळ्या अंदाजामध्ये आपण हटके नक्कीच आपण पाहतोय. संतोषजी कांबळे साहेबांचे ते आगमन झालेलं आहे आणि या चॉकलेट बॉय या समतेश नाईक यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. आयोजन कमिटीचे मेंबर आपण बघतोय चॉकलेट बॉय या समतेश नाईक आणि त्यांच्या शुभ असते नक्कीच यंग अँड डॅन्सिंग पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. संतोषजी कांबळे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत आणि त्यांचा हा सन्मान आपण इथे करणार आहोत. कैलासजी पाटील यांचं देखील आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आपण बोलूया आणि जे के पाटील साहेबांचं देखील आगमन होतंय त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण हार्दिक स्वागत करत आहोत. संतोषजी कांबळे यांचा हा सन्मान इथे केला जात आहे. आपण पाहू शकता शॉल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. आणि कैलास पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत आणि त्यांचा देखील आपण सन्मान इथे करणार आहोत. पुन्हा एकदा समतेश नाईक आपल्या विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. समतेश नाईक यांच्या शुभ असते हा सन्मान आपण इथे करत आहोत. VIP प्राईजवर मान्यवर आपण बघतो आणि मान्यवरांचा हा हेतूचे सन्मान इथे केला जात आहे. आणि या सन्मानानंतर पुन्हा एकदा बोलूया आपण सामन्याकडे. आवाज ऐकूया. प्रथमच आजच्या दिवसामध्ये महेंद्र नाईक साहेबांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच या स्पर्धेचे या वन मॅन शो आपण बघतोय महेंद्र नाईक साहेब ज्याच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. महेंद्र नाईक साहेब वन मॅन शो आणि त्यांचे सुपुत्र आपण बघतो मयुरी नाईक साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेले हे भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहत आहोत. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील सामना क्रमांक 2 बोलूया आपण सामन्याकडे. आवाज ऐकूया संप्रेषण कक्षामधून करण कालन यांचा. हॅलो, थँक्यू सो मच विशालजी पाटील, थँक्यू सो मच सुभाषजी धुमाळ सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 आज अंतिम दिवसामध्ये मॅच आपण पाहतोय. गावदेवी कोलशेत आणि त्यांच्या विरुद्ध जय श्रीराम चरणी पाडा या दोन संघांदरम्यान 24 झालेले आहेत आणि 25 बनवायच्या असताना ओपनिंग पेअर अमित आणि प्रणय. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइडला टर्न करण्यात आलेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून बॉल चालला मागे. फिल्डर फार वेगाने पोहोचला, ठिकाणी स्टॉप करून थ्रो केला जाईल. तोपर्यंत सहजरित्या या 2 धावा
पूर्ण करण्यात आलेले आहेत. आकाश तिवारीला आपण पहिल्या षटकामध्ये पाहतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर बॅटचा चेहरा उघडला. कव्हर पॉइंटच्या वरतून बॉल मागे चाललेला आहे. स्कोरबोर्डचं प्रेशर नाही, त्यामुळे फार चांगल्या पद्धतीनं सुरुवातीला जसा बॉल येतोय मेरिटवरती खेळत असताना आपण पाहतोय फलंदाज अमितला. गावदेवी कोलशे सध्या 25 धावांना चेस करत असताना आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 गेल्या 2 दिवसांमध्ये याच ग्रामस्थ मंडळ राहण्याच्या क्रीडा नगरीवरती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज अंतिम दिवसामध्ये 8 संघांचा आजही पोल. लॉफ केलाय समोर, लॉंग ऑन द फिल्डर, वाटते असं मिस टाइम फिल्डर डाऊन दी बॉल, वेल जॅच कॅच. पहिला धक्का 4 वरती गावदेवी कोलशेतला. या स्पर्धेचे लाडके आयोजक उद्योगपती महेंद्रजी नाईक साहेब आणि त्याचबरोबर कुमार मयुरेजी महेंद्र नाईक. खंबीर साथ आहे स्वर्गीय यशवंत स्मृती राहणार संघाची आणि त्यामुळे इतक्या मोठ्या स्वरूपाची स्पर्धा यंदाच्या सीझन मध्ये आपल्या समोर घेऊन आलेल्या आहेत. पहिल्या दिवसामध्ये स्वर्गीय यशवंत स्मृती राहणार संघच क्वालिफाय झालाय टॉप 3 ला. फुल टॉस होता, एज घेऊन फ्लाय स्लिपला बॉल, थर्ड मॅनला फिल्डरने स्टॉप केला. अभिला आपण बघितलं शॉट थर्ड मध्ये चांगल्या पद्धतीने बॉलला त्याने स्टॉप केलेलं आहे, अन्यथा फार वेगाने बॉल गेला असता डीप थर्ड मॅनला. 1 धाव आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. पहिल्या मॅच मध्ये पूर्णा स्पोर्ट्स पूर्णाने विजय संपादन केला. व्हाईट टायगर ढोकाळीला परास्त करत असताना या नंतरच्या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत जरी रांझुले त्यांच्या विरुद्ध रिग्नेश 11 टिंबिवली, त्यानंतर मयुरेश एंटरप्राइजेस गोरसे बी विरुद्ध जय बजरंग कारिवली. अशा 8 संघ आजच्या अंतिम दिवसामध्ये खेळत आहेत. स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 मॅच नंबर 2 सध्या. यावेळेला फुल लेंथ होता, ऑफ स्टंपचा फार बाहेर आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल आणि एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 6 धावा. आकाश तिवारी सुरुवातीला 2 डबल आले, अमितचा बॅटमधून त्याची विकेट पडली, त्यानंतर जयेशच्या बॅटमधून 1 धाव. आता प्रणय स्ट्रायकिंग एंडला, ऑफ स्टंपचा बाहेर कव्हर्सला ड्राईव्ह केला, गॅप मध्ये बॉल, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉल एक्स्ट्रा कव्हरला, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू डीजे. कॉपी बुक स्टाईल एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्लाइटली ओव्हर पीच, बॅटवरती मिडल केला ड्राईव्ह करत असताना. रिक्स इतकी नव्हती या फटक्यामध्ये, मात्र धावा रिवॉर्ड 4 धावांचा. फुल टॉस ऑन साइडला टर्न करण्यात आलेला बॉल चाललाय मागे डीप स्क्वेअर लेग मध्ये. 1 धाव सहजरित्या मिळते आणि अशा पद्धतीनं स्ट्राईक आता स्वतःकडे ठेवतोय प्रणय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. चेस करत असताना 25 धावा. गावदेवी कोलशेचा धाव फलक 11 धावा, 1 गडी बाद. 11 for 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. अकरा झालेल्यात. आपण पाहतोय 4 षटकांचा पहिल्या डावामध्ये डिसिप्लिन बॉलिंग झाली, खास करून कमल त्याचबरोबरीने अश्विन आणि अमित या 3 गोलंदाजांकडून. पहिल्या षटकामध्ये शेखच्या 10 धावा खर्च झाल्या होत्या, पण पॉवर प्लेमध्ये विकेट मिळाली नव्हती. त्यानंतरचं कमबॅक खास करून कमल अवघ्या 2 धावा, अश्विन अवघ्या 6 धावा आणि लास्ट ओव्हरमध्ये आपण बघितल्या अमितच्या षटकामध्ये 1च धाव आली होती. एक लेग बाईटची रन. विकास बॉलिंग मार्कवरती आलेला. वेळ जास्त घेऊ नका, आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि आजचाही शेड्यूल जवळपास 9 मॅचेस आहेत, त्यामुळे तुम्हाला आम्ही वारंवार वेळेसंदर्भात सूचना करू. 11 आहेत. 18 बॉलमध्ये 14 धावांची गरज या मॅचमध्ये गावदेवी कोलशेत संघाला. दिपेश कवा पॉइंट लॉंग ऑफ
ऑन साईडला 3 फील्ड लेफ्टीसाठी. शॉर्ट ऑफ लेन पूल केला ऑन साईडला टर्न करत असताना डीप स्क्वेअर लेगमध्ये. सिंगल फक्त आपण पाहतोय पूर्ण होत असताना. स्कोरबोर्डचं प्रेशर नाही. आता जे काय करायचं मी म्हणेन खास करून गोलंदाजांना करायचं आहे, कारण त्यांनी जर धावा रोखण्याचा प्रयत्न केला, एक धावेसाठी जेव्हा फलंदाजांना संघर्ष करावा लागेल तेव्हा खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये येतील जय श्रीराम चरणी पाडा. अन्यथा धावफलक स्टिके ठेवतात दोन्ही फलंदाज. सिंगल डबलने धावा तितक्याशा नाही, 25 असत, त्यामुळे इम्पॅक्ट पडतोय सिंगल डबलचा. ऑप्शनचा बाहेर होता, कट करायचं होतं. कव्हर पॉइंटला आत आहेत फिल्डर, त्यांच्या वरतून काढायचं होतं, पण ऑप्शनचा बाहेर. डॉट बॉल. धावात 12. विकास शॉर्ट ऑफ लेंथ हुक केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर, पण त्याचा वाक्या बाहेर. षटकार. सामाजिक क्षेत्रातील फार मोठं नाव आहे आदरणीय जे.के. पाटील साहेब यांचं नुकतंच आमच्या मंचावरती देखील आगमन झालंय. साहेबांचं मी सहर्ष स्वागत करीत आहोत स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 मध्ये. 18 धावा. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साईडला टर्न करण्यात आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पुन्हा तोच फिल्डर ऍक्शन मध्ये. सिंगल थोडासा वेळ घेतलाय त्याने थ्रो करण्यासाठी, मात्र जसा आवाज आला लगेचच त्याने थ्रो केलाय. एका धाव्याने धावफलक सध्या 19-19. 6 धावांची अजूनही गरज आहे. पूर्णपणे मॅच आपण जर बघितली तर ती गावदेवी कोलशेतचीच आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी कोलशेत सध्या चेस करत असताना माफक 6 पाहिजे होत्या, त्यामधले 1 देखील इथे मिळते. मी विनंती करेन त्याचबरोबरीने प्रिव्हियस मॅचचे विनर पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाचा कर्णधार आला, पण टॉससाठी रिपोर्ट करा मंचावरती. विनर मध्ये मॅच आहे, त्यामुळे पूर्णा स्पोर्ट्स पूर्णाचे कॅप्टन मंचावरती येऊन थांबा. 20 धावात 5 धावांची गरज अजून या मॅच मध्ये. ऑन साईडला हुक करायचा होता, डाऊन द लेग आहे. दॅट्स अंपायरचा इशारा वाईड. वाईडने धावसंख्या जर आपण बघितली सध्या आपल्याला पाहायला मिळते 21. मॅच मध्ये इंटरेस्ट नाही प्रेक्षकांचा. 1 साइडेड मॅच सुरू आहे, त्याचं कारण विकेट जर आले असते, संघर्ष जर असता, तर या मॅच मध्ये कदाचित मॅच पाहत असताना रंगत वाढली असती. 1 मोर वाईड. आणखी एक वाईड आला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 22. 3 धावांची गरज. प्रेक्षक मोठ्या संख्येने येत असताना आपल्याला पाहायला मिळतील आज ग्रामस्थ मंडळ क्रीडा नगरी राहनालचा या सुसज्ज अशा मैदानावरती. पूल केलाय डीप मध्ये फिल्डर. ओहो, फार चांगला झेल तर टिपलेला आहे त्यांनी, पण बॉडी लँग्वेज सांगते कदाचित ते सीमारेषेच्या बाहेर गेलेत का. पाहूया, टीव्ही अंपायर चेक करतील आणि आपल्याला डिसिजन देतील. कॅच असेल तर मॅच अजूनही बाकी आहे, जर कॅच नसेल तर कदाचित सॉफ्ट सिग्नल अंपायरचा येतोय आम्हाला, पण सध्या आपण टीव्ही अंपायरकडे जाऊयात. फिल्डरची बॉडी लँग्वेज देखील थोडीशी आपल्याला सांगून देते की हा षटकार आहे. यस, टीव्ही अंपायरचा डिसिजन षटकार. मॅच फिनिश. अभिनंदन. गावदेवी कोलशेतने सामना जिंकला. हार्ड लक. जय श्रीराम चरणी पाडा. आपण वया टॉसकडे पुढच्या मॅचचा. विनर पूर्णा स्पोर्ट्स पूर्णाचे कॅप्टन आणि गावदेवी कोलशेतचे कॅप्टन. या पण टॉससाठी लगेचच आपण द्वितीय फेरीतील पहिल्या मॅचला सुरुवात करणार आहोत. प्लीज. या लवकर या पूर्णा स्पोर्ट्स पूर्णाचे कॅप्टन आणि गावदेवी कोलशेतचे कॅप्टन. या पण वळूयात आता पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. सामनावीरचं पारितोषिक गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केले, मात्र त्यामधला बेस्ट फिगर एका षटकामध्ये 1 विकेट आणि 1च धाव खर्च करणारा गोलंदाज अमित ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 4 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. अमित या सामनावीर. आणि वळूयात या मॅचच्या टॉसकडे. अर्थातच द्वितीय फेरीमधील पहिला सामना पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा
आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी कोलशेत. इट्स अ युअर प्रेझेंटेशन बॉक्स. थँक्यू. धन्यवाद करणजी कालन. अमित ठरला या सामन्याचा सामनावीर. अमित इज द मॅन ऑफ द मॅच.